सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक बंद. पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान. दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर याचा परिणाम. नांदेडच्या नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे रस्त्याची दुरावस्था, जनजीवन मात्र विस्कळीत. सिल्लोडमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे अनेक लहान मोठ्या नदी नाल्यांना पुराचं स्वरूप. पंढरपुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील दुकानात पाणी. पावसाच्या पाण्यामुळे बेसमेंटमध्ये तळ्याचं स्वरूप. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. सततच्या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. नव्याने उभारण्यात आलेला राजकोट आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. दरवर्षीच्या तुलनेत 1 लाखाहून अधिक पर्यटकांनी दिली सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट. अधिकृत आकडेवारी बंदर विभागाकडून जाहीर. वाशिम जिल्ह्यातील रिसोडला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. जेसीबीने खड्डा खोदताना पाईपलाईन फुटल्याची माहिती. बुलढाण्याच्या आठवडी बाजारात घाणीचं साम्राज्य. सगळीकडे कचरा, चिखल आणि माशांचा दुर्गंध, मात्र नगरपालिकेचं दुर्लक्ष. परभणीतील करपरा नदीवरील पुलाचं काम अद्याप सुरूच. गेल्या वर्षी या नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार नाही का? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. राज्यात कोरोना पुन्हा डोकावत असताना बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज. जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती. करोडोचा खर्च करूनही बुलढाण्याचा सरकारी तलाव समस्यांच्या विळख्यात. तलावाला चहूबाजूंनी वनस्पतीने घेरल्याने तलावाच्या अस्तित्वाला धोका. चंद्रपुरात महाकाली मंदिर परिसरात पोलिसांकडून मॉकड्रिल. दहशतवादी हल्ला झाल्यास ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा सराव. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दहशतवादी हल्ला हे मॉकड्रिल असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. हिंगोलीत पॅन्थर संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. मजुराला मारहाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणी. रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी. नांदेडमध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. साफसफाई न झाल्यानं गटाराचं पाणी थेट घरात. नालेसफाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पीओपी कोसळला. घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अधिकारी घटनास्थळी दाखल. दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाटकांचे शो रद्द. पैठण एसटी आगाराचं यंदा 46 कोटींचं उत्पन्न. वर्षभरात 70 बसचा 84 लाख किलोमीटर प्रवास. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून परतलेल्या जवानांचं वाशिम रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत. यावेळी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित. ठाण्यात राबोडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये वाद. जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला पावसामुळे झालेली नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असताना वाद. रत्नागिरीचे नवीन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वीकारला पदभार. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात घेतली अधिकाऱ्यांची बैठक. धाराशिवच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोकरांनी घेतलं कुटुंबासह तुळजाभवानी देवीचं दर्शन. यावेळी मंदिर संस्थांतर्फे तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय. खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी स्वारांकडून 4 चाकीला अडवून प्रथम वाहनावर दगडफेक आणि नंतर हवेत गोळीबार. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण, तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल. जालन्याच्या चौधरीनगरमध्ये घरफोडी. तब्बल 10,000 रुपयांची रोकड आणि 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास. पोलीस घटनास्थळी दाखल. भर दिवसा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोसायटीत 2 चोरट्यांकडून भर दिवसा घरफोडी, सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीनं चोरट्यांचा शोध सुरू. वाशिममध्ये तलवारीची भीती दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक. पोलीस कारवाईनंतर परिसरात शांतता. वैष्णवी हगवणे हिंसाचार प्रकरणानंतर सोलापुरातील चित्रा भोसले मारहाण प्रकरण समोर. दीर आणि जावांकडून चित्राला विष पाजण्याचा प्रयत्न करत मारहाण. चित्रावर रुग्णालयात उपचार सुरू तर पोलिसांकडून दीर आणि जावांचा शोध सुरू. अमरावतीत गांजा तस्कराच्या घरावर पोलिसांचा छापा. छाप्यात 25,000 रुपये किमतीच्या गांजासह तलवार, चाकू जप्त. एकाला अटक तर 1 जण फरार. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावरच महिलेची प्रसूती झाल्याचं धक्कादायक घटना. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयासमोरच ही घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.